आम्हाला असं वाटत होतं की जी उपस्थिती आहे ती नगण्य राहील, परंतु उपस्थिती चांगली वाटत आहे. आमच्या म्हणजे माहितीप्रमाणे महिला जास्त असतील असं वाटत होतं, परंतु माहीत नाही की महिला मित्र कुठे गेले. काही असो, पण आज आपण अनागरिक धम्मपाल यांची जयंती साजरी करत आहोत आणि या निमित्ताने आपण अनागरिक धम्मपालांना जाणण्याचा प्रयत्न करणार आहोत. खरं म्हणजे आजच्या या परिस्थितीत जर बघितलं तर असं लक्षात येत नाही की महाबोधी विहाराच्या मुक्तीसाठी जिकडे तिकडे आंदोलन सुरू आहे आणि कदाचित त्याचा परिणाम यावर्षी जिकडे तिकडे अनागरिक धम्मपाल जयंती पण साजरी होत आहे. नागपुराचा विचार जर केला तर आता संविधान चौकात मोठ्या प्रमाणात एक कार्यक्रम सुरू आहे. मग हे अनागरिक धम्मपाल कोण होते ते आपण जाणण्याचा प्रयत्न करूया आणि त्यांच्या कार्याचा आणि आपला काय संबंध आहे हे बघणार आहोत. खरं म्हणजे अनागरिक धम्मपाल एक विख्यात प्रसिद्ध असे भिक्खू होते. त्यांचा जन्म जर पाहिला तर 17 सप्टेंबर 1864 मध्ये झाला आणि जेव्हा त्यांचा जन्म झाला तेव्हा असं म्हणतात जन्माची नोंद करायला आताही करावं, म्हणजे हे नवीन नाही. आणि जन्माची नोंद करायची आता आपण दवाखान्यातच होते, नोंद कॉर्पोरेशनमध्ये होते, ग्रामपंचायतमध्ये होते, पण त्यावेळेस खऱ्या अर्थाने अशा मुलाचा म्हणजे ज्या मुलाचा जन्म झाला त्याची नोंद चर्चमध्ये होते आणि त्यामुळे त्यांना चर्चमध्ये नेण्यात आलं होतं.